सिल्लोड तालुक्यातील भवन परिसरात महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे। पूर्णा नदी पुलावरील खड्ड्यामुळे ट्रक अडकल्याने वाहतूक ठप्प झाली होती। दररोज घडणाऱ्या अशा घटनांमुळे प्रवाशांचा त्रास वाढत असून प्रशासन मौन धारण करून बसले असा आरोप ग्रामस्थ करतात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। पावसामुळे वेचणीत आलेला कापूस भिजलाय। या पावसामुळे उरल्या सुरल्या पिकांचंही नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय। 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली। सर्वात जास्त पावसाचा फटका खरीप हंगामाला बसत असल्याने शेतकरी हतबल झालाय। येवला शहरासह परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। पावसामुळे मका पिकं पाण्यात बुडाली असून ती कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सोलापूर शहरातील बाळीवेस परिसरात दीक्षा टी हाऊस इथं विक्रीस ठेवलेल्या सील पॅक पाणी बॉटलमध्ये अळी सदृश घटक आढळला। अशुद्ध अंश आणि अळी सदृश वस्तू दिसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय। सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील कोंडोरा समुद्र किनाऱ्यावर मृत व्हेल मासा सापडलाय। वन विभाग आणि कांदळवन विभागानं व्हेल मासाच्या शरीराची रीतसर विल्हेवाट लावली। कर्करोगाने त्रस्त असलेल्या रुग्णांना उपचारासाठी सरकारनं शासकीय महाविद्यालयाशी संलग्न कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतलाय। बारामती तृतीय स्तरावरील अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालयाच्या उभारणीला मंजुरी देण्यात आली। यामुळे बारामतीतील वैद्यकीय सुविधेत आणखीनच भर पडून बारामती आणि परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे। फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या करण्याआधी लटकवलेल्या ओढणीचा सेल्फी समोर आलाय। सेल्फी संशयित आरोपी प्रशांत बनकरच्या मोबाईलवर पाठवला अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्रला दिली। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल झालाय। काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं। तुटपुंच्या मदतीमुळे अकोल्यातील शेतकरी नाराज झाले। शेतकऱ्यांना 5 रुपये, 8 रुपये, 3 रुपये अशा स्वरूपात पीक विमा योजनेअंतर्गत मदत मिळाली। वर्ध्यात बच्चू कडूंच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन। नाशिक हिंगणा मार्गावर आंदोलकांनी ठिय्या मांडला। यामुळे हिंगण्यावरून नागपूरकडे येणारी वाहतूक ठप्प झाली। लासलगाव परिसरात 2 मंदिरांमध्ये चोरी झाली असून दानपेट्या फोडण्यात आल्या आणि चांदीच्या मूर्ती चोरल्या गेल्या। अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे दरवाजे तोडून आत प्रवेश केला आणि मौल्यवान वस्तूंची चोरी केली। फलटणमध्ये घडलेल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून ज्या हॉटेलमध्ये या महिला डॉक्टरने आत्महत्या केली त्या हॉटेल मधुदीपचे मालक रणजितसिंह भोसले यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणातील आरोपांवर खुलासा केला आहे। पवार गटाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारविरोधात अनोखं आंदोलन केलं। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणासह राज्यभरात वाढत्या अत्याचारांच्या घटनांचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले।